आपल्यामध्ये हजेरी लावून गेलेले माजी खासदार आणि कंधार आणि लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून राजकारण करणारे, आपल्या भागाचा विकास करणारे माझे मित्र रत्नाकरजी गुट्टे साहेब, सतत 4 वेळेस निवडून येऊन हॅट्रिक करणारे मराठवाड्याचे शिक्षक आमदार माझे ज्येष्ठ सहकारी विक्रमजी काळे साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख, भारतीय जनता पक्षाचे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग घेतलेले आणि यशामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा असलेले माझे मित्र दिलीपरावजी देशमुख साहेब, दुसरे माझ्या खांद्याला खांदा लावून या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत काम केलेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळभाऊ माने, RPIचे अध्यक्ष ते देखील खंबीरपणानं त्यांची मंडळी आणि ते आमचे सगळे या यशाचे भागीदार आहेत. शिवानंदजी हेंगणे, तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीरावजी देशमुख, शिवाजीराव खांडेकर, तालुक्याचे अध्यक्ष प्रताप पाटील शिरूरकर, शिवाजीरावजी काळे, लातूरून आलेले ॲडव्होकेट बेदरे साहेब, सुदर्शनजी मुंडे, अशोक काका केंद्रे साहेब, बाजार समितीचे सभापती मंचकराव, सूरज पाटील, माधवरावजी पाटील शेळगावकर, शहराचे अध्यक्ष आजरभाई बागवान, ॲडव्होकेट जाधव साहेब, या कार्यक्रमाला आणि सतत आमच्या सोबत राहणारे या कोर्टाचे सगळे ॲडव्होकेट मंडळी, डॉक्टर मंडळी, प्राचार्य, शिक्षक, शेतकरी बांधव, व्यापारी, खेळाडू, महात्मा गांधी महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, सर्व खात्याचे अधिकारी, उपस्थित बंधू भगिनी, संयोजन समिती, उपस्थित असलेल्या माझ्या महिला आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपण हा योगायोग आणलाय. कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम आपण या ठिकाणी रोडचं उद्घाटन राजेंच्या हस्ते केलं. त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही पुतळ्याला अभिवादन करतो. या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आमचे शिवेंद्र राजे साहेबांचं तुमचा प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी शिवाजी आपल्या महाराजांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. मित्रांनो, झालेल्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताने मेहनत घेतली, आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे आजचा हा आपला दिवस आपल्या समोर आलेला आहे. आजचा दिवस म्हणजे दुसरं एका कारणानं आहे. कविवर्य कुसुमराज यांचा जन्मदिवस, मराठी राज्यभाषाचा गौरव, आणि तो दिवस आणि आजचा आमचा सत्कार दोघांचा, राजेचा आणि माझा, खरोखरच ही एक अभिमान बाब आहे. यावर्षी विद्यमान केंद्र सरकारने मराठी भाषेला एक दर्जा दिला. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी या मराठी भाषेला एक दर्जा देऊन, अभिजात दर्जा देऊन या मराठीचा सन्मान होण्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि मोदी साहेबांचे तुमच्या आणि माझ्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. तसं बघितलं सर, शिरूर ताजबंदमध्ये माझा जन्म झाला, परंतु कर्मभूमी ही माझी अहमदपूरच राहिलेली आहे. आपला हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे. राजे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तालुक्यामध्ये एक गरीब लोक असतील, परंतु पुरोगामी विचाराला मानणारा हा तालुका आहे. आदर्श शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा फुल्यांचा विचार घेऊनच हा तालुका चालतोय. पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलं. आतापर्यंत मी 16 निवडणुका लढलो. माझ्या वैयक्तिक जाधव साहेबच्या 5-7 निवडणुकाच्या पाठीमागून मी सगळं बघितलंय. पण आताच्या निवडणुकीमध्ये राजकारण जे गेलं ते खूप खालच्या पातळीला गेलं. जातीवर कम्युनल प्रचार केला गेला. पण या तालुक्याला जे ओळखत होतो, आपण बोलत होतो, कुठल्याही भूलथापाला बळी पडले नाही.
केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक या भागातल्या जनतेने मतदारांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं, त्याबद्दल या मतदाराचे मी आभार मानतो, तुमचं कौतुक करतो आणि तुमच्या आशीर्वादामध्ये मी राहणार. आपण या कुठल्याही भूलथापाला बळी पडला नाही. त्याच्या अगोदर सांगतो मी राजे, ज्यावेळेस पक्षाचं आमच्या बायफर्केशन झालं, मी या जनतेला कधीच न विचारता गोष्ट केली नाही. दादा सोबत राहायचं का मोठ्या सोबत राहायचा, घरातला त्यांचा वाद होता, राजकीय वाद होता. परंतु आम्हाला कामं करायची आहेत, आम्हाला भवितव्य आहे. दादासारखा माणूस पाहिजे. कार्यकर्त्याला 2,500 ते 3,000 कार्यकर्त्याला बोलून आम्ही हितगुज केलं. समिश्र प्रतिक्रिया होत्या. काही तज्ञ लोकांशी चर्चा केली, काळे साहेबांची केली. काळे साहेबांनी देखील त्याच्यामध्ये खूप मोठं आम्हाला मोटिवेशन केलं, मार्गदर्शन केलं आणि आम्ही हा निर्णय घेतला तो केवळ आपल्या भल्यासाठी. काय आम्ही पैसे देऊन किंवा सत्ता कुठलं पद मिळालं नाही. त्यावेळेस आपल्या मतदारसंघाला ज्या लोकांनी आम्हाला आमदार केलं त्या अपेक्षेपोटी आम्हाला कामं करायची होती, म्हणून तो निर्णय घेतला. आणि खरंच त्याचं जर फलित विचारलं, या मतदारसंघामध्ये ऑफिसच नव्हते, पाण्याच्या योजना नव्हत्या. बॅरेजेससाठी आम्ही गेलो होतो, संजय भाऊनी बॅरेजेस केलं, लातूर मधल्या लोकांनी बॅरेजेस केलं. मग माझ्या मतदारसंघातली काय पाप केलंय? इथेही आपली चांगली नदी आहे आणि ते आमच्या दादानी करून दाखवलं. लोकसभेमध्ये थोडीशी पडझड झाली, लोकांना वाटायला लागलं की आता काही खरं नाही. पण आमचा विश्वास तुमच्यावर आणि परमेश्वरावर होता, म्हणून आम्ही ठाम राहिलो. मित्रांनो, आम्ही डगमगलो नाही. काय वाटलं असेल मला सांगा दादाला त्यावेळेस परिस्थिती. स्वतः वहिनी पडल्या आमच्या, दादा देखील त्या ठिकाणी दबले नाहीत. आमच्या पक्षाची बैठक घेतली त्यावेळेस मी देखील उठून सांगितलं, दादा तुम्हाला आम्ही समजूत घालण्या एवढी आमची ऐपत नाही किंवा आमची बुद्धी नाही किंवा आमचं वय नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही खचून जाऊ नका. हे कार्यकर्ता म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि खरंच त्या सगळ्या ह्याच्यामधून दादानी मार्ग काढला. एकनाथ शिंदे साहेबांनी चांगले निर्णय घेतले, शिक्षकाचा घेतला, दुसरा टप्पा घेतला, पोलीस पाटलाच्या पगारी वाढवल्या, अंगणवाडीच्या पगारी वाढवल्या आणि सगळ्यात परिणामकारक निर्णय जो झाला तो आमच्या लाडक्या बहिणीचा झाला मित्रांनो. आणि खरंच लाडक्या बहिणीने दाखवलं, महायुतीचं सरकार आणलं मित्रांनो. माझ्या बहिणीनं तुमचे मी विशेष आभार मानतो. तुम्ही देखील खूप चांगलं काम केलं. इकडे आमच्याकडे मराठा समाजाबद्दल एक वातावरण निर्माण केलं राजे आमच्याकडे. आम्हाला म्हणले तुमच्याकडे मतच नाही, काही मत तिकडे गेले, काही ओबीसीचा पॅटर्न म्हणून राबवायचा प्रयत्न केला लोकांनी. मधीच एक आमच्या जवळचा कार्यकर्ता केला प्रचार, तो माझ्या विरोधातच उभा राहिला. त्याने दुसरंच म्हणला बारका मराठा मत केला. पण लोकांनी मात्र ह्या गोष्टीला थारा दिला नाही, ऐकून घेतलं. प्रचारात आम्ही बी ऐकत होतो, आम्हालाच म्हणायचे तुम्ही 3 नंबर लावा. अरे आमचा नंबर तुम्हाला काय माहिती आहे? जनतेतला मनातला नंबर आम्हाला माहिती आहे म्हणलं. आतापर्यंत गेल्या वेळेस 29,000 मतांनी निवडून दिला. या मतदारसंघामध्ये असं घडलं नाही. जाधव साहेबांसारखं एवढं मोठं नेतृत्व, त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं. गुट्टे साहेबांनी म्हणले शिक्षण मर्सी, कारखाना काय साखर मर्सी. मी नाही, ते खरे मर्सी जाधव साहेब आहेत. आम्ही उगा त्यांच्या झाडाखाली वागतो. मी कोण आहो? अविनाश जाधव, जाधवाचं नियोजन आहे, माझ्या कुटुंबाचं नियोजन आहे, कार्यकर्त्याचं सहकार्य आहे. मी चेअरमन म्हणून खुर्चीवर बसलो, फक्त मानाचा धनी मी आहे, पण खरे तेच आहे जाधव साहेब. त्यांच्यामुळेच हे घडलं. माझ्याकडे क्रेडिट दिला तर त्यांच्याकडे क्रेडिट गोष्ट तू जाधव साहेबांकडे जाते. आणि म्हणून अशा प्रकारचं काम जाधव साहेबांनी केलं आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करतोय साहेब. आपल्या पिढातीचा आदर्श आहे. अनेक वेळेस माझ्या जिल्हा बँकेमध्ये राजे आले होते. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं आम्हाला सहकार्य, मलाही राजकारणामध्ये आणायचं काम त्यांनी केलं. एक नाही, शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी देखील सहकार्य केलं, स्वर्गीय निलंगकर साहेबांनी देखील केलं. आणि 2000 निवडणुकीचे विधानसभा दाखवायचं काम माधवराव जानकर साहेबांनी केलं. मी त्यांना कधी विसरू शकत नाही. त्यांनी जर मला कबशीचं चिन्ह दिलं नसतं, आपण मला दिलं नसतो निवडून, तर कारखाना आला नसता.
दादानी आपल्याला ताकद दिली, वेळोवेळी सहकार्य केलं, लिफ्ट इरिगेशन दिली. आता या निवडणुकीमध्ये मी 2च घोषणा केल्या होत्या. मी कुणावर आरोप केला नाही. काय करायला आरोप करायचं? मला माझ्या चुलत्याने असलं कधी शिकवलं नाही. आपलं आपलं काम करत राहायचं. आणि मी सांगितलं की अंतेश्वरचं जे पाणी आहे ते मला आणायचे आहे. आपलं नशीब चांगलं, तुमचं नशीब, माझं नशीब, जाधव साहेबांची पुण्य आहे, आपल्या जनतेचा काहीतरी आशीर्वाद असेल. योगायोगानं सरकार आलं, खात्याला मंत्री देखील खूप चांगला भेटला आपल्याला. विठ्ठलराव विखे पाटील ज्या सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये पहिला कारखाना ज्या व्यक्तीने आणला त्यांचे नातू आहेत आणि ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. अतिशय आपुलकीने मला सहकार्य करतात. बाबासाहेब 2 वर्षाचा मी नियोजन केलं होतं. मला 2 वर्षात करायचं नाही, मला 1 वर्षात हे काम चालू करायचे आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये काम पूर्ण करायचे आहे, हे विखे पाटलांनी सांगितलं. मित्रांनो, खातं देत असताना ह्या विचार करून दिलाय मला. आतापर्यंत मराठवाडे भेटलं नाही. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ अजूनही आपल्याला माहिती नाही. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोडली तर मराठवाड्यात कुठेच बँका चांगल्या, कुठे सुदगीर नाही. कापूस मराठवाडा आणि विदर्भात, आणि यशस्वी गिरण्या, कापड मिल, पॉवर मिल कोल्हापूर, पश्चिम नगर, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला जागा व्हावं लागेल. अनेक गोष्टी सांगासारख्या आहेत मित्रांनो. मला जे दिलंय माझ्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असते, दादानी जे मला हे खातं दिलंय, एकनाथ शिंदे साहेबांनी या सरकारने जे दिलंय, तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगती झाली आहे. बाबासाहेब, विदर्भ तुम्हाला जवळ आहे आणि मराठवाड्यामध्ये तुम्हाला हे जे सहकारी चळवळीचे मध्ये कोरोना म्हणल्यात, आमच्यासारखी प्रगती करायसाठी हा विश्वास माझ्यावर ठेवून दिला. ते सार्थ करायचं काम मला करायचं. मित्रांनो, पद कशासाठी देतात आपले मंत्री? एखाद्या मागासवर्गीय समाजाला तो पद कशासाठी देतात? तर त्या समाजातले उपेक्षित लोकांना त्यांनी मोठं करावं, डेव्हलप करावं, संधी द्यावं. एखाद्या अल्पसंख्याक माणसाला मंत्री का करतात? तर डायरेक्ट त्यांचा संबंध येत आहे आणि म्हणून आपला हा भाग थोडासा मागं राहिलेला आहे, ते पूर्ण करायसाठी द्यावं. मी सांगितलं ना, योगायोगानं आज देशामध्ये या खात्याची निर्मिती अमितभाई शाह, देशाचे गृहमंत्री, त्यांनी केली मित्रांनो. आणि ते देखील त्या गुजरातच्या बँकेचे 10 वर्षे चेअरमन होते. ते देखील राजकारण काही असं अजून मधून आलं नाही, तर ते देखील सहकारी चळवळीमधून आले. आणि योगायोगाने मी महाराष्ट्राचा सहकार मंत्री, आज देशाच्या गृहमंत्र्यांच्या सोबत तुमचा बाबासाहेब चर्चा करतोय, हे साधी गोष्ट नाही मित्रांनो. 2-3 कार्यक्रम झाले, डायरेक्ट मले बाबा साहब को लेके आओ मोहन जी, उसके में दिमाग में कुछ बातें दिख रहे मेरे को. आणि ते काम आम्हाला करायचं मित्रांनो. मोदी साहेबांनी या देशाचं स्वप्न बघितलंय, 3 टिनलरचं, महाराष्ट्राचं 1 टिनलरचं. मग त्याच्यासाठी आम्हाला सहकारी चळवळीमधून अनेक तरुणाला काम लावायचे. आज बघतोय आपल्या महाराष्ट्राची ओळख या मान्यवरांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर एक छोटंसं बीएचं रोपण केलं. विठ्ठलराव विखे पाटील, पंजाबराव देशमुख, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील साहेब, ह्या सगळ्या लोकांनी त्यावेळेस लावलं. आज महाराष्ट्राची भारतात नाही तर जगामध्ये ओळख झालेली आहे सहकारी चळवळीमध्ये पुढे गेला म्हणजे. सहकार उद्धार होत नाही. 30 कोटी लोक आज आपल्या सहकारी चळवळीमध्ये जुळलेले आहेत. सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये काम करत आहेत. मला कोल्हापूरला 2 वेळेस जाण्यात आलं या महिन्यामध्ये मित्र. तिथं मला शिकता आलं म्हणून मला आपल्या भागात सोसायट्या काढल्या पाहिजेत, पतसंस्था काढल्या पाहिजेत, बँका काढल्या पाहिजेत, कारखाने चालू केले पाहिजेत, दूध डेऱ्या केल्या पाहिजेत. तिथं असताना असं वाटायचं की खरं स्वातंत्र्य इथंच भेटलंय. मग हे आमच्या भागात भेटेल का? तुमचे आशीर्वाद विलासराव देशमुख साहेबांनी बोटाला धरून मला दाखवलं. तून दिलीपराव त्या बँकेचा कारभार करायचा आणि केला मित्रांनो. मोडलेली बँक केली, मोडलेली चालू, पुनर्वसनाची बँक, खुर्च्या बसायला नव्हत्या, पगारी नव्हत्या. आणि आम्हाला लाभलंच ते. जे बिघडलंय ते नीट करायचं आमच्या हातात लागलं. त्याच कामाला आम्हाला यश आलं. कारखान्याची परिस्थिती बघितली, खूप हसले गुट्टे साहेब. आमचं म्हणले आता याचं दिवाळा काढायची आम्हाला गरज नाही, म्हणजे दिवाळा निघाला. पण दिवाळा नाही निघाला. मतदारसंघाचं चांगलं झालं.
लिफ्ट इरिगेशन चालू झाली, 10,000 एकर भिजते, पूर्ण तालुका या भागात आम्हाला पाणी आणायचे। त्या दिवशी बाबासाहेब पाटील सहकारी मंत्री झाला, ते स्वप्न त्या दिवशी माझ्या चुलत्याचं पूर्ण करायचे आम्हाला। कोणाला पाडण्यात आणि आणण्यामध्ये आनंद नाहीये, अरे खेळ आहे, कोण पडल आणि कोण येईल, पण खुर्ची कशासाठी आहे? अनेक लोक बघितले खुर्चीमुळे मान आहे लोकांचा, पण असेही लोक आहेत बाळासाहेब जाधव साहेबांसारखे, चुलते म्हणून बोलत नाही मी, विलासराव देशमुख साहेबांसारखे, की त्यांच्यामुळे खुर्चीला किंमत आली आणि ते आदर्श आम्हाला ठेवून काम करायचे। आम्ही सत्तेत असलो नाही नसलो तरी काय होत आहे, जिथं गेलं त्या खुर्चीचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी केलाय। आज आम्हाला याच्यामधून पॅकच्या माध्यमातून अनेक योजना आणायच्यात, मीटिंग झाल्यात, नशिबानं सगळे अधिकारी मला चांगले भेटले, सेक्रेटरी माझा चांगला आहे, साखर आयुक्त मला चांगला भेटलाय, सहकार आयुक्त चांगला भेटलाय, आणि मग घोड्यावर एकदा मला बसायची संधी भेटल्यावर मग सोडतो का घोडा? त्याला कसं पळवायचं काय नाही मला माहित, त्या घोड्या रायडर मी बी केला, रायडिंग केला मी, आणि खेळाडू बी आहे। म्हणून ह्या सगळ्या पद्धतीमधून आपल्याला आपल्या राज्याचा विकास करायचा, मतदारसंघाचा नाही, ते तर त्याच्या खाली होणार आहेच आपल्याला। आणि आता आम्हाला तर जोडीला राजे आलेत, शिवेंद्रजी राजे साहेब आपल्या लातूरचे पालकमंत्री झाले। काय खानदानी माणसाची बरोबरी ते बघा तुम्ही, काय बोलणं काय वागणं, मला लाज वाटायला लागली, माझ्या अगोदर बोलले हे कुठं अन्याय उरला आहे। काळे साहेबांनी विनंती केली, जाधव साहेबांनी विनंती केली, आता राजे म्हणल्यावर हाय का ताकद बोलायची? शेवटी राजाला आपल्याला राजाचं ऐकावंच लागतंय, परंतु एवढं मनाचं मोठेपण, अगोदर सत्कार झाला नाही, राजे हेच खरं आहे आमचं पुरोगामी, जे म्हणलो ना तोच खरा माझा पुरोगामी तालुका आहे, म्हणून आम्हाला राजेचा सत्कार करायचा आणि त्याच्याबरोबर माझ्या आमदाराचा सत्कार करायचा। हाय का नाही बघा पुरोगामी विचारायचे। खूप लोक बसलेत खाली, 18 पगड जातीच्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय, माझा एकट्याचा मान नाही साहेब, 18 पगड जातीच्या लोकांनी मतदान करून हा माझ्या मतदाराचा मान आहे, माझा नाही, माझ्या महायुतीच्या सरकारचा मान आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाचा मान, एकनाथराव शिंदे साहेबाचा मान आहे, आणि माझ्या नेते अजितदादा पवार साहेबाचा मान आहे, हे माझा एकट्याचा मान आहे, आणि ते काम आम्हाला भविष्यात करायचे। सोसायट्याला पॅकची योजना दिली आम्ही, सोसायट्या उभा करायच्यात, सोसायट्याला पेट्रोल पंप द्यायचे, जे जे तुमच्या जीवनामध्ये संसारात लागतंय। मित्रांनो, कालच एक मी श्रीराम सोसायटी बघितली, काय त्या सोसायटीचं कौतुक करा राजे, अनेक सोसायट्या वडिंगेची बघितली, जवळगेची, सांगोल्याची बघितली, तरणे बांड पोरं 100 वर्ष त्या सोसायटीला झाले। संसारात लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्या सोसायटीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या, 4 पेट्रोल पंप, मेडिकल दुकान, खताचं दुकान, औषधाचं दुकान, पत्र्याचं दुकान, 4 ट्रॅक्टर नांगरायला छोटे छोटे शेतकरी त्याचं दुकान, भांड्याचं दुकान, सोसायटीचं स्वतःचं मंगल कार्यालय, सोन्याचं गुळ खरेदी विक्री, हे आपल्याला सांगायचं नाही, त्याच्यातल्या काही गोष्टी करायच्या। बँक संस्था काढले, बँक काढले, राजकारण आणि बँक कॉपरेटिव्ह सर्व्हिस खूप अवघड आहे, पण तरी पण आम्ही या ठिकाणी तो आदर्श घेऊन आम्ही चालवतोय मित्रांनो। ही भूमिका आम्हाला घ्यायची आहे। आमच्या मतदारसंघात 3 गाव आहेत, अहमदपूर, हडोळती, खंडाळी, चापोली, चाकूर, वडवळ, झरी, मोठमोठे गाव आहेत। मतदारसंघातल्या सगळ्या आमदाराला फोन करून सांगितलं आम्ही की अशा प्रकारचं धोरण आहे, तुमच्या गावातल्या मोठ्या संस्था आहेत, अ ग्रेड मधल्या आहेत, त्यांना सगळ्याला सांगा गोडाऊन द्यायचे। आज आपण 40 कोटी लोक असताना अन्नधान्य कमी पडत होते। प्रशासनाच्या प्लॅनिंग आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे आज आपण स्वयंपूर्ण अन्नधान्यामध्ये झालो। 30% अन्न आपल्या भारतातलं नासाडी होते, ठेवायची व्यवस्था नाही, त्याच्यासाठी वेअरहाऊस बांधायचे, त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये गोडाऊन मध्ये माल ठेवायचा आहे। डेअरीच्या माध्यमातून आज 10-10 दिवसाला आपली डेअरी पैसे देते। कुठल्या व्यवसायामध्ये नोकराला महिन्याला पगार मिळते, आणि मग ते काम इथं धवल क्रांती आम्हाला करायची आहे।
या भागातल्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य माणसावरच्या चेहऱ्यावरचं हसू बघायचं आम्हाला. मालकीनला गाडीवर बसून आणलं त्या दिवशी आमचं स्वप्न साकार होणार आहे. काही अंशी माझं पूर्ण झालंय मित्रांनो. त्या सोसायटीचं मी सांगितलं, संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत गप्पा मारत बसले सगळे जुन्या काळातले मित्र. मला म्हणले पुन्हा मग अरे तुला मालिश करायची आहे का? मी म्हणलं मला झोप उरलेला, पण ठीक आहे करूच मला. मित्रांनो, एक पोरगा आला मालिश करा. त्याला विचारलं काय करतो राजा? तो मेकॅनिक इंजिनियर आहे म्हणला. मेकॅनिक इंजिनियर आहे का तरुणानो? मग तू या मेकॅनिकला तर एवढं डिमांड आहे. साहेब कोविड मध्ये माझी नोकरी गेली म्हणले, पुन्हा ती कंपनी जागा भरायला तयार नाही. काय करायचं म्हणला? आत्महत्या केला नाही, पळून गेला नाही, फाशी घेतला नाही, औषध पिला नाही. मग आपण मालिश करू म्हणून. अरे महिन्याला किती पडते? 60-70 हजार पडते साहेब म्हणला. पण काय आनंदी जीवन होतं, रसभरत जीवन जगत होतं मित्रांनो. मला आठवतंय आमच्याकडे मी युवा प्रशिक्षण आयोजित केलं तर 700 वक्त्यामधून आम्ही 20 वक्ते आणले होते. लोकसभेला आमच्याकडे 50,000ची पहिल्या वेळेस खंगारे साहेब निवडून आले, त्यावेळेस 2.5 लाख मतांना आले. उदगीरमध्ये 50,000चे, लातूरमध्ये 30,000चे, निलंग्यात बी अशी 2.5 लाखाची लीड होती. आणि त्याच्यानंतर 6 महिन्याला आमचा विधानसभा होते. पण आम्ही नियोजन केलं, कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला, हिंमत हारले नाहीत कार्यकर्ते, लोकांपर्यंत जाऊन पोहोचले. वक्ता शिबिर आयोजित केलं साहेबनी. पक्षाने खूप चांगले वक्ते, कोल्हापूरचे होते बरेच वक्ते, त्यांना 1 महिन्यापासून माहिती दिली, आपली दिली, सत्तेत असणाऱ्या आमदाराची दिली. चकली मारून गाडी फोडून रडून झाला होता आमदार एकदा. आणि मग त्या लोकांनी गावोगाव जाऊन एकाच दिवशी 60 सभा घ्यायचे ते लोक. आणि त्याच्या दिवशी, कार्यक्रमाच्या दिवशी, प्रदीप दादा साळुंकीने एक बोललेलं आठवत आहे, पोरांनो घाबरू नका, मालिश तू पालिश काम करा आणि सन्मानानं जगा. हे वाक्य मला आठवत आहे. ते वाक्य त्या पोरानं खरून दाखवलं. मी तुम्हाला ते करा म्हणत नाही, पण लाजायचं नाही. हे हात आपल्याला दिलेत परमेश्वराने, ह्याला राबायसाठी दिलेत, कोंबाळ्यासाठी दिले नाही. पुन्हा येणार नाही. काळे होऊ द्याला, घट्टे पडू द्या, हे तर कधी जाणार आहे मसनामध्ये. पण जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगलं काम, आईवडिलाची सेवा, चांगलं काम केलं पाहिजे, त्याच्यासाठी हात येते मित्रांनो. म्हणून तरुणांनो, तुम्ही नाराज होऊ नका नोकऱ्या कमीत म्हणून. धंदा करा, व्यवसाय करा. कोणता धंदा मी केला नाही सांगा मला? वीटभट्टीचा धंदा केला, खडी मशीनचा धंदा चालूच आहे. आज भी माझ्या घरची वैयक्तिक डेअरी चालू आहे. शेती आज भी नंबर 1 चीज करतोय. शेतीनिष्ठ पुरस्कार आहो मी. त्या काळामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री होते, काळे साहेब, कृषी मंत्री विलासराव देशमुख आणि रेड्डी साहेबांनी मला पुरस्कार दिला. वसंतराव नाईक साहेबांचा पुरस्कार भेटलाय. म्हणजे शेतीचे प्रश्न मला समजू शकतो. आजही मी मंत्री झालो तर काय झालं? माझी प्रगती कशामुळे झाली? त्याच्यामुळे झाली. कारण काय? खेळामध्ये गेलो, खेळाडू म्हणजे मदत केले, प्रचार केले, मल्लांनी प्रचार केला, कार्यकर्त्यांनी, शिक्षकांनी, प्राध्यापकांनी प्रचार केला. मी जर शिक्षण विभागाचा सभापती झालो नसतो, मला त्यावेळेस हसले काही लोक. येडा आहे का म्हणले, तू शिक्षण खातं कशाला मागून घेतलास? बदल्या करायचं काम आहे म्हणले तिथं. मी म्हणलं बांधकाम सभापती झालं तर काही समाज मंदिरात जाऊन बोलू का म्हणलं मी. मला सांगा, त्याचा फायदा मला झाला. शिक्षकामध्ये राहता आलं मला. शिक्षकांनी, प्राध्यापकांनी अनेक चांगले पुस्तकं दिले. आज बोलतोय तो ते. मला जिल्हा परिषद शिक्षण सभापती नसतो तर तुमच्या समोर एवढा मी बोलू शकलो नसतो मित्रांनो. हे मला तिथे शिकायला भेटलं. विद्यापीठात चांगली संधी दिली, तिथे देखील काम करून दाखवलं. 65 पोरं आपल्या विद्यापीठातले अंशकालीन पोरं जे होते, ज्यांची जमीन गेली होती, त्यावेळेस कुलगुरू साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. 65 शेतकऱ्याच्या पोराचं काम प्रामाणिकपणे तिथं काम करायची संधी भेटली मित्रांनो. हा आशीर्वाद आहे. बँकेमध्ये म्हणताल तुम्ही काय, जिल्हा बँकेत शेतकऱ्याचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत, म्हणून आम्ही शेतकऱ्याला योग्य वेळी कर्ज दिलं. शुभमंगलची योजना, शेतकऱ्याच्या पोराला कर्ज द्यायचं काम दिलीपराव साहेबांनी आम्ही केलं. त्याचं नातं आहे माझं, मातीशी नातं जोडलेलं आहे माझं मित्रांनो.
देशी खेळाशी माझं नातं जोडलेलं आहे आणि ह्याच्यामुळे मला हे सगळे पद भेटले आणि म्हणून मला अशा प्रकारचं काम भविष्यामध्ये करायचे. आज आपण बघतोय या तालुक्याची ओळख राष्ट्रीय संत शिवलिंग शिवाचार्य महाराज त्यांच्यामुळे त्यांचं बळ आम्हाला आहे, आशीर्वाद आहे. अनेक वेळेस ते आमच्या कार्यक्रमाला मला येऊन त्यांनी आशीर्वाद दिला. एकेकाळी महाराष्ट्राचं आकर्षण असलेलं हे महात्मा गांधी महाविद्यालय हे तालुक्याचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाने महाराष्ट्रामध्ये नाव कमविलं मित्रांनो, शिक्षणामध्ये कमविलं, खेळामध्ये कमवलं आणि ही सगळी टीम आमच्या सोबत राहते. सगळे खेळाडू माझ्या सोबत आहेत, प्रचारामध्ये आहेत, त्यांचा मला आशीर्वाद आहे आणि त्या मॅनेजमेंटच्या लोकांनी देखील खूप काम केलं. मी काही वकील नाही, आज आमच्यामध्ये हयात नाहीत काही लोक. ॲडव्होकेट बुरकापल्ले साहेब असतील, पौळ साहेब असतील, फड साहेब असतील, स्वर्गीय आमचे पागे साहेब असतील, काही कारण नसताना त्यावेळेस या लोकांनी माझा प्रचार केला, माझ्याबद्दल 2 शब्द बोलले आणि त्याच्यामुळे तुम्ही मला आमदार केलात. हा आशीर्वाद ह्या लोकांचा आहे मित्रांनो आणि ते घेऊन आम्हाला काम करायचे आहे. आज जाती धर्माला थारा न देणाऱ्या कामाच्या कसोटीवर उमेदवार म्हणून दिलेले निवडून या लोकांनी आम्हाला दिला. कुठलेही आमिषाला बळ पडले नाहीत. बोलताना बोलतात आमचे लोक अजून बी पैशाच्या जोरावर निवडून आले. तुम्हाला नको कोण म्हणलं? लडकी रोती सूरत मोहरम की पैदास ह्यालाच म्हणते. तुम्हाला कोण नको म्हणलं? अरे एकदा युद्ध सुरू झाल्यावर म्हणता येईल का मिसाईल माराले म्हणून? तिकडून मिसाईल आलं तर इकडून त्याच्यावर दुसरं मोठं मिसाईल सोडावं लागेल ना. आम्ही जिंकलो की धनशक्तीच्या विरोधात आम्ही जिंकलो. आमची निवडणूक धनशक्ती विरोध काय जनशक्ती. कुठं जनशक्ती? रडक सारखं माझ्यापाशी काही नाही, माझ्यापाशी काही नाही, शाळा नाही, कोण नको सांगितलं राजानी. दादानी माग बोलले होते त्या दिवशी स्वर्गीय आमचे रतनभाई टाटाचा निधन झालं त्या दिवशी. अरे बाबासाहेब काम करताय कारखाना म्हणजे नाही त्याला बेजा लागते म्हणले. बेजा आता राजाने काय म्हणले? कारखाना काढणाऱ्यानं काहीतरी पाप केला. तर पाप नाही, थोडं अडचण आहे म्हणा राजे, पाप केलो नाही आपण, पण या संकटातून जावं लागेल ना. अरे संकटाला भेटेत का? संकटाशी 2 हात करायची सवय आम्हाला. राजे 11 वर्षात 3 वेळेस बंद पडला कारखाना, पट्ट्या चालू ठेवलाय आम्ही कारखाना. हे कौतुक आहे का नाही ते बघा, विचारा गुट्टे साहेबाला. अरे होईल आजचा भाव कमी आला म्हणजे काय झालं? उकंड्याची देवदैना फेडताय ना. आज सरकार विचार करतंय, डिस्लरीचे भाव आणलेत, वाढवणार आहेत, त्याच्यातून अजून बाय प्रॉडक्ट करायचे आपल्याला, अजून सीएनजी गॅस करायचे, सीओटी करायचे आहे. करू या मतदारसंघाला घडवायचं काम आम्हाला करायचं. कारखाना रडत बसायचं काम करायचं नाही. अजून 2 वर्ष लागतील कर्ज फेडायला. कर्जाला आम्ही भिणारे माणसाव का? सांगितलं आमच्या बापदादाने. अरे बाप मराव पण पत मरू नये म्हणून. म्हणून मित्रांनो हे भूमिका घेऊन आम्ही काम करतोय आणि करायच्या पुढचे. इथे झालेला माझा विजय माझा सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी मायबाप जनतेने एकजुटीचं प्रतीक करून दाखवलं. यावेळेस पुन्हा सिद्ध करून दाखवलं राजा ह्या पुरोगामी तालुका आहे म्हणून. 18 पगड जातीचे लोक आहेत. एका जातीने मतदान केलं नाही मला. बंजाऱ्यांनी केलं, मराठ्यालाही सांगितलं मराठा तुमच्या संघा नाहीत. पुन्हा सांगायचं सांगा आता मला. मराठ्याचं आरक्षण होतं, आम्ही कुठं विरोधात होतो? काळेसाहेब कुठे विरोधात होते? अरे या पट्ट्याने तरी मंत्रालयाला कुलूप लावलं रे. नाही काय लावलं सांगा? जिथं गरज आहे तिथं बोललं, मधीच राहून सत्तेमध्ये जाऊनच प्रश्न सोडावा लागतील. खास करून मी शिंदे साहेबांच्या सरकारचे आभार मानतो राजानो. काहीतरी न्याय दिला आपल्याला, पोरं लागले आपले. एबीसीच्या संदर्भात फीस वाढीचा निर्णय घेतला. ठीक आहे, राहिले असतील प्रश्न, पण सोडायचं काम शिंदे सरकारने आमच्या महायुती सरकारने केलं. राहिलेत आमच्या मुस्लिम समाजाचं राहिलं असं, बाकीच्या समाजाचं राहिलं असं, धनगर आटकराचं देखील राहिलं असं. नाही म्हणत नाही, लोकप्रतिनिधी आणल्यावर आम्हाला सगळीकडे जावं लागेल, सगळ्या जातीला सोबत घेऊन जावं लागेल आणि ते आमचं काम आहे. पण अशा प्रकारचं वातावरण, मुस्लिम गेले म्हणले तुतारीकड, मराठी गेले म्हणले तुतारीकड,
तुमच्याकडे कोण आहे सांगा. अरे माझ्याकडे परमेश्वर आणि तुम्ही बाळासाहेब जाधव होतो माझ्यासाठी. एकदा देखील मला असं वाटलं नाही कधी की आम्हाला अपयश येईल म्हणून. हे काम आम्ही केलंय, करायचे आम्हाला. म्हणून आज महाराष्ट्र राज्याचा सरकार मंत्रीपदी धुरा समर्थपणे सांभाळत असताना आज महाराष्ट्राच्या सहकार मंत्रीपदी धुरा समर्थपणे सांभाळतोय. याचं सर्व श्रेय माझ्या प्रेम करणाऱ्या तमाम तुमच्यावर तुम्हाला जाते मित्रांनो. हे माझला नाही. तुम्ही जरी आशीर्वाद दिला नसतो आजचा दिवस बघता आला नसता. फेटा बांधून पट्ट्या बसलाय. जरी नसले मायबाप तुम्ही आहो माझे. अशा प्रकारचं काम तुम्ही केलात मित्रांनो, कार्यकर्त्याने अतिशय निष्ठेनं प्रेमानं. आणि आम्हाला सांगितलं नाही जाधव साहेबांनी ज्याने काय मतदान दिलं नाही त्याची बघ बाजूला घेऊन. बघितलं नाही, बघत नाही. त्याचा शोध घेतो. का गेले आमच्यापासून कार्यकर्ता. दादाला सोडून जे गेले निवडणुकीच्या पुढे सगळे पडले हो. आमच्या संघ 43 लोक होते. विचारा काळे साहेबाला. संघ मलिदा हाणले, काम केलं. मलिदा म्हणजे कामाचा मलिदा. गोड बोलून काम केले आणि शेवटच्या 8 दिवसात पळून गेले. सगळे पडले. गुटे साहेब यादी सगळे आपल्याकडेच आहे. आम्ही मात्र नाही. आमचा देव हाच आहे. आता यादी आहे. यादी दादाकडे आमच्याकडे रोज पक्षात घ्या, पक्षात घ्या. घेऊ त्यांनाही घेऊ. कोण नाही म्हणलं. एका लुगड्यात थोडंच म्हातारपण होतंय. पण आधी ज्या लोकांनी आमच्यासाठी कष्ट केले त्यांना कुठेतरी वेगळंच बघावलं मित्रांनो. म्हणून मित्रांनो, मतदार संघाच्या संदर्भात प्रगतीसाठी सदैव मी कटिबद्ध आहे. आजचा हा हृदयस्पर्शी सत्कार केवळ एकट्याचा नसून महायुतीचा, जनतेचा, सर्व सामान्य गोरगरीब माणसाचा, शेतकऱ्याचा सत्कार असं मी समजतो. आपण जे प्रेम दिलात ते माझी ताकद आहे. ह्या ताकदीचा उपयोग कुणाला जिरवण्यासाठी नाही, कुणाचे आसू पुसण्यासाठीच मी करण, एवढंच या निमित्तानं सांगतो. अहमदपूर मतदारसंघ सहकार क्षेत्रातील अहमदपूरचाच नाही, महाराष्ट्रात जिथं जिथं महाराष्ट्र सरकार सहकार बॅकलॉग आहे. संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला बाबासाहेब पाटील शब्द देते, तुम्हाला 4 वर्षाला हे काम केलं हे ऐकायला येईल अशा प्रकारचा शब्द देतो. खूप मोठं चांगलं नियोजन माझ्या कार्यकर्त्यांनी केलं. काय नियोजन केलं, काय स्टेज आहे मी आत्ताच आला, मला माहित बी नाही. सुटसुटीत नियोजन. त्याच्यावरच आम्ही यशस्वी होऊ शकलो मित्रांनो. ज्याच्याकडे नियोजन आहे तेच राजकारण, व्यापार, खेळ तेच यशस्वी करू शकतात. सर्वसाधारण माणसानं इथं आम्हाला मेहनत घेतली. कार्यकर्त्यांनी जे माझ्या समोर कधी आले नाहीत, काम करून बाजूला बसले, त्या कार्यकर्त्याचा सत्कार आहे असं समजतो. सत्कार केल्याबद्दल आभार मानतो आणि ताकद घेऊन काम करतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.